मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. फॅब्रिक पेंटिंगच्या या भागात आपण पुन्हा एकदा एका टी शर्टवर रंगवणार आहोत. आपल्याकडे पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आहे. पॅलेटमध्ये आपण रंगांच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. त्याची झाकणं उघडून ठेवलेली आहेत. आपल्याकडे 2-3 ब्रश आहेत. छोटा, फ्लॅट आणि राऊंड असे ब्रश आहेत. आता टी शर्टचा पुढचा भाग आपण इथे रंगवणार आहोत. खाली आपण प्लॅस्टिकमध्ये घातलेले काही कागद ठेवलेले आहेत, ज्याद्वारे आपण जे टी शर्टवर रंगवणार आहोत ते खालच्या बाजूला झिरपणार नाही किंवा खालच्या बाजूच्या टी शर्टला ते रंग लागणार नाहीत. आता आपण एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग यावर करणार आहोत. म्हणजे आपण काहीच ठरवलेलं नाही आहे किंवा आपण काहीच आकार काढलेला नाही आहे किंवा पेन्सिलीने काहीही डिझाईन काढलेलं नाही आहे. आपल्याला मनात येतील ते रंग आपण हवे तिथे लावणार आहोत. त्यांचं एकमेकांमध्ये मिश्रण करणार आहोत आणि जसे शेजारी एकमेकांचे शेजारी जे जे रंग चांगले दिसतील ते रंग आपण इथे लावणार आहोत. इथे हिरव्या रंगाचा एक एम्ब्लेम टी शर्टवर काढलेला आहे. तो असला तरी हरकत नाही. त्याच्या आजूबाजूने आपण पेंटिंग करणार आहोत. सर्वात प्रथम आपण पिवळा रंग घेतला आहे. तुम्ही बघताय आपण फ्लॅट ब्रशने पिवळ्या रंगाचे काही स्ट्रोक्स घेतले आहेत. काही रेषा, काही ठिपके, काही मोठ्या रेषा असं आपण हवं तिथे अधेमध्ये पिवळा रंग देऊन घेत आहोत. हा पिवळ्या रंगाचं नाव आहे कॅडमियम येलो. त्याच्यानंतर आपण ऑरेंज म्हणजेच केशरी रंग घेतलेला आहे. आता पिवळ्याच्या बाजूला केशरी रंग केव्हाही छान दिसतो, त्याप्रमाणे आपण तो रंग निवडला आहे. अशा वेळी जेव्हा आपण पहिल्यांदाच असं काही करणार असू तर कागदावरती डिझाईन काढून घ्यावं. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपण जे डिझाईन काढतो आहे ते चांगलं दिसणार आहे का, किंवा ते रंग एकमेकांशेजारी बरोबर चांगले दिसत आहेत का, एकमेकांना मॅचिंग होत आहेत का, हे समजण्यासाठी आपण हेच डिझाईन आधी कागदावर काढून घेऊ शकतो. आता आपण तसं काहीच केलेलं नाही आहे. आपण डायरेक्ट टी शर्टवरती हे डिझाईन काढत आहोत. आणि यासाठी आपण डायरेक्ट बाटलीमधून काही रंग घेतलेले आहेत आणि आता आपण पॅलेटमध्ये काही रंग मिक्स करून घेतो आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला पांढरा रंग, पिवळा रंग एकमेकात मिक्स करायचा असेल, ग्रे रंग तयार करायचा असेल तर तो काही डायरेक्ट बाटलीमध्ये आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आपल्याला ते रंग एकमेकात मिश्रण करून घ्यावे लागतात. इथे आपण जरा हिरवट असा करडा रंग घेतलेला आहे. आपल्याला करता करताच विचार करायचा आहे की आता रंग कुठला चांगला दिसेल, याच्यानंतर कुठला रंग चांगला दिसेल, हा विचार करत करत डिझाईन घ्यायचा आहे. सगळेच भडक रंग वापरले तर ते डिझाईन एवढं चांगलं दिसत नाही. पिवळा आणि केशरी हे दोन्ही रंग भडक आहेत. त्याच्या बाजूला आपण एक डल रंग घेतो आहे, ग्रीनिश ग्रे असा रंग आपण बनवला आहे. टी शर्टवरती काहीतरी पेंटिंग करायचं कारण काय आहे? आपल्याला तर रेडीमेड भरपूर टी शर्ट्स मिळतात आणि त्याच्यावरती खूप छान छान डिझाईन्सही असतात. मग आपण पेंट कशाला करायचं? तर याचं कारण आहे की जे दुकानात आपल्याला टी शर्ट्स मिळतात किंवा कपडे मिळतात ते खूप सगळ्यांचे कॉमन असू शकतात. म्हणजे एकसारखेच बरेच टी शर्ट्स उपलब्ध असतात. त्यामुळे त्यात वेगळेपणा असा काही नसतो. प्लेन टी शर्ट घेतला आणि त्याच्यावर रंगवलं की काय होतं, आपल्याला हवं तसं डिझाईन, आपल्या हव्या ते रंग आपण वापरून तयार करू शकतो. आणि तसं डिझाईन दुसऱ्या कोणाकडेही नसतं. ते फक्त आपल्यासाठी केलेलं डिझाईन असतं. ह्याच्याही पुढे जाऊन आपण जर का असा विचार केला की आपण जर ह्याच्यामध्ये पेंटिंगमध्ये जर का एक्सपर्ट झालो, भरपूर सराव केला आणि एक्सपर्ट झालो तर आपण इतरांच्या टी शर्टवरही पेंटिंग करून देऊ शकतो किंवा काही दुकानांमध्ये ते टी शर्ट्स विकायला ठेवू शकतो. त्यांना आपण असं सांगू शकतो की तुमचे टी शर्ट द्या, आम्ही पेंट करून देतो, ते तुम्ही विक्रीसाठी ठेवा.
तर अशा टी शर्ट्सना जास्त मागणी असेल आणि त्यामधून तुम्हाला काही आर्थिक लाभही होऊ शकतो. पण यासाठी सरावासाठी मात्र आपण असे भरपूर टी शर्ट्स रंगवले पाहिजेत आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की आपण काय काय करू शकतो आणि कशा प्रकारची पेंटिंग करू शकतो. हे पेंटिंग बघताना तुम्हाला तुमच्या मनात अजून काही कल्पना सुचतील की आपण असं करू शकतो, हे रंग वापरू शकतो, या प्रकारचं डिझाईन आपण करू शकतो. असे जेव्हा तुम्हाला काही कल्पना सुचतात अशा, तेव्हाच तुम्ही हे सगळं करू शकता आणि तुमच्या कामामध्ये खूप नाविन्य दिसू शकतं. आता पहा, मी इथे काही ग्रेइश रंग वापरले, आता लाईट ब्लू रंग वापरते, कुठे ग्रीन आहे. हळूहळू विचार करत करत एकीकडे पेंटिंग चालू आहे. अशा प्रकारच्या पेंटिंगला थोडा वेळ लागू शकतो, परंतु तो अनुभव मात्र खूप मजेशीर असतो आणि घेण्यासारखा असतो. पेंटिंग चांगलं झालं तर आपल्याला खूपच समाधान मिळतं. आपण मध्येच निळा रंग दिला आहे, त्यानंतर आपण डार्क रंग घेऊया, म्हणजे आपण काळा रंग घेतो आहे. कारण आत्तापर्यंत दिलेले सगळे रंग मीडियम टोन्स आणि लाईट टोन्स आहेत. काही डार्क टोन्स त्यावर दिले तर पेंटिंग आणखी उठावदार दिसेल.
काळ्या रंगाने आपण काही आकार काढून घेतलेत. आता आपण डार्क मरून रंग घेतला आहे, म्हणजे डार्क रेड रंग घेतला आहे. त्याने काही आकार काढतोय, काही त्रिकोण काढतोय, काही उभ्या रेषा, काही आडव्या रेषा, असे काही आपल्याला मनाला येतील ते आकार आपण काढतोय. हळूहळू आपण हे चित्र पूर्ण करायला उत्सुक आहोत.
साधारण चौकोनी असा आपण आकार घेतला आहे, पण तो नुसता ठोकळा चौकोन न घेता वरच्या भागात आपण थोडंसं वाढवणार आहोत ते डिझाईन खांद्याच्या बाजूला. तिथे आपण आता काही ॲडिशनल तेच रंग जे आपण आधी वापरले आहेत तेच रंग पुन्हा आपण वरच्या भागात वापरूया. आता आपण स्काय ब्लू हा रंग वापरून वरती काही डिझाईन करतो आहे. त्यानंतर काही पण ग्रेइश ग्रीन रंग वापरला आहे, ऑरेंज वापरला आहे आणि वरती डिझाईन केलं आहे. तसंच आपण खालच्या बाजूलाही थोडंसं डिझाईन करतो आहे. आता वरच्या आणि खालच्या बाजूला डिझाईन करताना आतमध्ये जो कागद ठेवलेला आहे प्लास्टिकमध्ये घातलेला, तोही बरोबर सरकवून घ्यायला हवा आणि ज्या ठिकाणी आपण पेंट करणार आहोत तिथेच तो कागद असला पाहिजे, म्हणजे खाली रंग जाणार नाही आणि खालच्या बाजूचा टी शर्ट खराब होणार नाही. आता खाली आपण थोडंसं ते डिझाईन एक्सटेंड करणार आहोत, म्हणजेच वाढवणार आहोत. त्यासाठी आहेत तेच रंग आपण पुन्हा वापरायचे आहेत. यामध्ये ऑलरेडी आपण भरपूर वेगवेगळे रंग वापरले आहेत, आणखी जास्त रंग वापरण्यात अर्थ नाही. तेच रंग आपण पुढे कंटिन्यू करूया. आता आपण लाईट फिका ऑरेंज रंग वापरतोय, म्हणजे ऑरेंजमध्ये आपण व्हाईट रंग घातला आहे आणि तो लाईट रंग आपण खाली वाढवतोय, म्हणजे अगदी एकच ठोकळा चौकोन न दिसता त्या डिझाईनला एक लयदार आकार निर्माण होईल असा आपण विचार करून हे डिझाईन एका बाजूनी वाढवतोय खालच्या बाजूनी. आपण काही काळ्या नागमोडी रेषाही काढून घेतल्यात. आता सगळ्यात शेवटी
ते डिझाईन लांबून बघून तिथे जे आवश्यक आहे ते त्यामध्ये ॲड करणं जरुरीचं आहे. म्हणजे ते डिझाईन पूर्ण कसं दिसेल आणि त्यामध्ये लय कशी निर्माण होईल, रंगांचा आणि आकाराचा तोल कसा साधला जाईल, हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. पुन्हा आपण काही ठिकाणी पांढरा रंग वापरतोय. पांढऱ्या रंगामुळे त्याला आणखी उठाव येतो. मागचे रंग गडद असल्यावर त्यावर पांढरे ठिपके किंवा पांढऱ्या रेषा छानपैकी उठून दिसतात. आपलं डिझाईन पूर्ण होत आलं आहे. आपल्याला समाधान मिळेपर्यंत आपण हे डिझाईन पुढे करू शकतो. एकदा आपल्या मनाला वाटलं की आता हे छान दिसतंय तर मात्र जास्त काम त्याच्यावर करू नये. ओव्हरवर्क केलं तर ते चित्र बिघडायची शक्यता असते. कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. पुन्हा पुन्हा आपण जास्त काम केलं तर हे चित्र जास्त खराब दिसू शकतं. आता तुम्ही बघू शकता हा टी शर्ट आपण हँगरला लावला आहे आणि फार सुंदर असं ॲब्स्ट्रॅक्ट डिझाईन यावर तयार झालेलं आहे. आणि हा टी शर्ट दुसऱ्या कोणाकडेही नसेल, फक्त हे एक युनिक डिझाईन आपण छानपैकी तयार केलं आहे. अशा प्रकारची अनेक डिझाईन्स आणि वेगवेगळ्या रंगसंगती आपण वापरून पुष्कळ टी शर्ट किंवा पुष्कळ कपडे रंगवू शकतो.